बेघरपणा हा समाजातील उपेक्षिततेचा सर्वात वाईट प्रकार आहे. अत्यंत गरिबी, उच्च पातळीची असमानता आणि भेदभाव ही बेघर होण्याची प्राथमिक कारणं आहेत. बालपणच हरवून बसलेली दुर्बल स्तरातली मुलं लहान वयात विविध कारणांमुळे घरापासून दुरावलेली असतात. स्टेशन किंवा फुटपाथवर राहणारी, पोटाची खळगी भरण्यासाठी राबणारी, जगण्यासाठी पावलोपावली जीव घेणा संघर्ष करणाऱ्या या मुलांना मानसिक आधार, सर्व मानवी हक्कांपासून दूर होऊ न देणं, त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं आणि त्याचबरोबर त्याला डोक्यावर छप्पर देणं असं सामाजिक कणव असलेलं काम जीवन संवर्धन फाउंडेशनच्या वतीनं गेली अनेक वर्ष होत आहे. वझे उत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयानं सामाजिक बांधिलकी जपत स्नेहाची साथ, मदतीचा एक हात या विशेष उपक्रम नुकताच यशस्वीरित्या राबवलाय. या माध्यमातून संस्थेच्या कामाची माहिती आम्हाला जवळून घेता आली. सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेतून जगण्यातला आनंद हा नाव, पैसा, प्रसिद्धी, लौकिक ह्याच्या पलीकडे अनुभवायचा असेल तर ह्या लेकरांकडे बघून तो घेता येतो आणि आपण किती सुखात राहतो तरीही तक्रारी करत फिरतो याची वारंवार आठवण होत राहते, अशी भावना प्राध्यापक निकिता माने यांनी व्यक्त केली आहे. वझे महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर प्रीता निलेश तसेच व्यवस्थापन सचिव माननीय डॉक्टर बी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन संवर्धन फाउंडेशन गुरुकुल संचलित म्हसकळ, टिटवाळा, जिल्हा ठाणे या संस्थेला भेट देण्यात आली. त्या पुढे असंही म्हणाल्या की आमच्याकडून काही भेटवस्तू देण्यात आल्या, परंतु वस्तूंच्या देवाणघेवाणीपेक्षा देश तिसरी महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रगती करत असला तरी समाजातला हा एक गंभीर आजार खोलवर रुजलाय. त्याची व्यापकता आणि संस्थेचे सेवाभावी कार्य या निमित्ताने आम्ही समजून घेऊ शकलो. त्याचबरोबर माणुसकी, आपुलकी, सामाजिक जबाबदारीची जाणीव व्यक्त करणारं अल्पसं कार्य आमच्या हातून घडलं. शिक्षण महर्षी भाऊसाहेब वझे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी आणि त्यातून राष्ट्रकार्यासाठी सदैव सामाजिक सजग भान जपणारा नागरिक घडावा या हेतूनं शिक्षण संस्था काढली. आम्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सामाजिक जाणीवा वाढवणारं अत्यंत प्रेरणादायी आणि संवेदनशील काम आज घडलं. वझे उत्सव हा नुसता स्पर्धा कार्यक्रम नाही, तर त्यातून संस्कृतीचं मूल्य वाढवणारा महाविद्यालयीन कार्यक्रम घडला याचा आम्हाला आनंद होतोय. मुलुंड येथील केळकर शिक्षण संस्था संचलित विनायक गणेश वझे महाविद्यालय स्वायत्त येथे सालाबादाप्रमाणे वझे उत्सव 2025-26 हा उपक्रम दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाअंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धांना विविध महाविद्यालयातून दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी दिलीप पवार आपले विचार मांडताना म्हणाले की विज्ञानवादी दृष्टिकोन, कला, एकत्र खेळ, चिकित्सक, विजिगीषू वृत्ती आणि सर्वसमावेशक संस्कृतीमुळे आपण सर्वच माकडांपासून माणसात आलोय. एकमेकांची साथ देणं, घेणं आणि सामाजिक जाणीवेतून समाज घडतो याचं भान राखणं महत्त्वाचं आहे. मानवी उत्क्रांतीचा पाया अशा प्रायोरिटी करण्यातूनच सुरू होतो. देणारा हा कार्यक्रम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात. वझे उत्सव कमिटीनं याच भावनेनं मनाला समाधान देणारा कार्यक्रम केला. यावेळी जीवन संवर्धन फाउंडेशनच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या बेघर अनाथ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आवश्यक गरजेनुसार 20 बेंचेस, टीव्ही संच, शुद्ध थंड साध्या पाण्याचा कूलर, ब्लँकेट्स, टी-शर्ट्स तसेच मिठाई देण्यात आली. हा सामाजिक उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक संतोष ढगळे तसेच वझे उत्सव कमिटीचे अध्यक्ष गोविंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी उल्लेखनीय काम केलं. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे व समन्वयामुळे आणि केळकर वझे महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी परिवारामुळे हा प्रेरणादायी उपक्रम अत्यंत नियोजनरित्या, शिस्तबद्ध व यशस्वीपणे पार पडला. मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.